तर महापूर आलाय। 1000हून अधिक गावांना या पुराचा फटका बसलाय, तर महापुरात आतापर्यंत 30 नागरिकांचा मृत्यू झालाय। पूरस्थितीमुळे 7 सप्टेंबरपर्यंत पंजाबमधल्या सर्व शाळा महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलाय। अमृतसरसह 8 जिल्ह्यातील सुमारे 6 लाख एकर जमिनीवरची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत। त्यात बासमती तांदूळ आणि इतर तांदूळ तसंच कापसाचाही समावेश आहे। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे। अडकलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचवण्याकरता विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत। गेल्या 4 दिवसात 7 विशेष गाड्यांवर एकूण 5784 अडकलेल्या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यात आले। कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिराजवळ झालेल्या भूस्खलनात 34 जणांचा मृत्यू झाला। त्यामुळे बुधवारी 9व्या दिवशी यात्रा स्थगित ठेवण्यात आली। दिल्लीमध्ये यमुना नदीच्या पातळीत वाढ झाल्यानं नदीचं पाणी थेट यमुना बाजार परिसरात शिरलं। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यमुना बाजार परिसरातील नागरिक